चला आलोय आम्ही आता कुठे, वैतरणा स्टेशन. या स्टेशनवर मला वाटतं ना इतकी वर्ष मी जातोय ना, पण पहिल्यांदा का दुसऱ्यांदाच मी आता खाली उतरलो असेल. पण मी ह्या वेळेला ना वेगळ्या पद्धतीने तुम्हाला माझं गाव दाखवण्याचा ट्राय करतो. कसं ह्या वेळेला जे बघतील ना ते थोडंसं वेगळे पण असेल त्यामध्ये, आणि तुम्हाला देखील कनेक्ट होतील तुमच्या गावासोबत. तुम्ही तो मठ बघतील ना, तुम्हाला असा फील होईल ना की स्वामी समर्थ आहेत ना आपल्याकडेच बघतात आहे ना. डाव्या बाजूला जा, उजव्या बाजूला जा, खिडकीमध्ये जा, समोर राहा. म्हणजे आपण तिथून चालत येतो ना जेव्हा त्या मोकळ्या रस्त्यावरून, तेव्हा ना असा घुंगरांचा आवाज येतो. म्हणजे समजतं की आपल्याला की आपण मठाजवळ पोहोचलेलो आहे. आणि इथे बघा मस्तपैकी ते शेणानी पण सारवलेलं आहे, आणि ते चूल आले. जेवण इकडेच बनवतात. मला एक आयडिया सांगितली तिने, असं काहीतरी ती करायची, असं तिने काहीतरी केलेलं तेव्हा पाणी आलं ना. मस्त दोन्ही बाजूला हिरवीगार झाड आहेत आणि मधून धावणारी आपली ही लाडकी लालपरी. बजरंग बली की जय. आता ब्लॉगची सुरुवात बघा अशी झालेली आहे, आणि सकाळचे वाजले आहेत 4:45. 4:45 वाजता आपण ह्या जागेवरून सुरुवात करतो. म्हणजे आपण निघतोय कुठे, सफाळा साईडला. हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो, तर त्यासाठी तिथे पालखी वगैरे येते आपल्या घरी. तर आपण त्याच पालखीला चाललो आहे. सफाळ्याला माझ्या गावी चाललेलो आहे. आता आपली ट्रेन आहे 5:36 आहे, डहाणू फास्ट, म्हणजे चर्चगेटवरून निघते. अंधेरीला येते कितीला, 5:36ला. पहिली ट्रेन पकडून आपण निघतो आहे सफाळ्याला. मस्तपैकी फ्रेश असं सकाळचं वातावरण आहे, आणि दिवस देखील चांगला आहे. आज तारीख आहे 2, म्हणजे हनुमान जन्मोत्सव आहे आज. पण ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण ह्या ब्लॉग मध्ये नक्कीच बघूया, आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान. चला आपली ट्रेन येईल फटाफट. आणि सकाळ सकाळ पहाटेची माझी सोसायटी, बऱ्याच दिवसानं तुम्हाला सकाळचा हा व्ह्यू दाखवते. तर निघूया. आपल्या ट्रेनला लागलेत फक्त 10 मिनिटं राहिलेत, तर आपण निघूया फटाफट. ट्रेनचा टायमिंग झाला, तर आम्हाला जावं लागणार रिक्षेने फटाफट. आणि इथे पण बघा हनुमान जन्मोत्सव इथे साजरा होतो, इथे पूजा असते. चला रिक्षेवाले काका पण आहेत, जाऊया फटाफट स्टेशनला रिक्षेने. चला रिक्षा भेटली आहे, निघूया फटाफट. जय श्रीराम. हा सकाळ सकाळ बघा पूर्ण, तरी पण थोड्याफार गाड्यात, पण रस्ता पूर्ण खाली आहे. प्लीज कलेक्टिव्ह तिकीट आला लगे. चला तिकीट काढले, फटाफट पडूया. 2 मिनिटं राहिले गाडीला. सो हे आहे आमचं सकाळचं पहाटेचं अंधेरी रेल्वे स्टेशन. मस्त शांत वाटतं ना. अर्धा पाऊण तास चालून झाला ना की नंतर बघा इकडे काय गर्दी असेल ती. आपली ट्रेन 5:25ची लागली आहे. चल ह्या ट्रेन नंतर लागेल आपली डहाणू फास्ट, म्हणजे आम्ही ऑन टाइम पोहोचलोय. ये तो शुरुआत है, ये तो शुरुआत है, अपनी तैयारी है. चलो इथे आपली लोकल ट्रेन आली आहे. ये जर्नी मेरी नहीं है, हमारी है. ये जर्नी मेरी नहीं है, हमारी है. आपण पोहोचलो आहे बोरिवली स्टेशनला. बरं झालं ट्रेन ना बाबा टायमावर मिळाली, आता ही ट्रेन गेली ना तर डायरेक्ट 1 तासाने ट्रेन येते. ती पण चर्चगेट डहाणूच लोकल ट्रेन असते, पण ही कशी बरी पडते. आम्ही पटापट गावी जातो. चला भाईंदर स्टेशन आलं. ही गाडी कशी ना एकदम फास्ट आहे ना, फटाफट जाते, स्टॉप कमी दिला, त्यामुळे कशी ही ना टाइम टू टाइम बरोबर पोहोचते. आता आपण पोहोचलो आहे भाईंदर रेल्वे स्टेशन. हो चंद्र बघा किती भारी दिसतोय. भाईंदर गाडीवरचा ना हा नजारा पहिल्यांदाच असा मी बघतोय. तुमच्यापैकी असा कोणी हा नजारा बघितलाय? मस्तपैकी चंद्र बघा एकदम रेडिश कलर मध्ये, आणि त्याचं प्रतिबिंब बघा असं पाण्यामध्ये खाली उतरलंय. या बात आहे, मस्त सीन मिळाला. ये जर्नी मेरी नहीं है, हमारी है. हे आहे आपलं विरार स्टेशन. विरार स्टेशन पण बऱ्यापैकी बदललेलं आहे, आणि ते मला वाटतं स्टेशनचं काम चालू देखील आहे. आपली ट्रेन मस्त फटाफट टायमावर पोहोचते, आणि पुढच्या 10 मिनिटात ना आपण असो कुठे, सफाळ्यामध्ये. चला आले बघा वैतरणा स्टेशन, आणि ह्याच्या पुढचं येईल आपलं सफाळे. चला आलोय आम्ही आता कुठे, वैतरणा स्टेशन. या स्टेशनवर मला वाटतं ना इतकी वर्ष मी जातोय ना, पण पहिल्यांदा का दुसऱ्यांदाच मी आता खाली उतरलो असेल. पण एकदम स्टेशन मस्त आहे, काहीच गर्दी नाही. आणि आता पुढचं स्टेशन आहे आपलं सफाळे. लंबी लंबी दूरी भी है, यूं ही चलते चलते कम होती जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा
सा है। चला बरोबर 6:30 वाजता आपल्या ट्रेनने आपल्याला इकडे पोहोचवलेलं आहे. ही गाडी कशी बरी पडते. ही पहिली चर्चगेट डहाणू लोकल ट्रेन आणि आपण ह्याच लोकल ट्रेननी येतो, तर त्यामुळे कसं आपण फटाफट गावी पोहोचतो. चला मस्त प्रवास झाला. आता आपल्याला जायचंय एसटी पकडला. चला सफाळ स्टेशनला आम्ही उतरलो आणि उतरल्यावर ना ह्या वेळेला आम्ही काय केली तर एसटी नाही पकडली, तर आम्ही चाललो आहे ऑटो रिक्षाने. आता ऑटो रिक्षाने जाण्याचं कारण काय, सगळं बघत बघत म्हणजे तुम्हाला ना म्हणजे गाव दाखवत आम्ही पोहोचणार आहे. म्हणजे आम्ही एक नाही बोललं तरी 3 ते 4 किलोमीटर अगोदर उतरतोय आणि जाताना ना बघा काय मस्त मस्त ना व्ह्यू तुम्हाला मी दाखवणार आहे. तर प्रकाशला पण पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे ना. हा, तर म्हणून मी ह्याला म्हणालो की आपण एसटीने नको जाऊया, आपण जाऊया ऑटो रिक्षेने. आणि ऑटो रिक्षेने जाताना मग जे पण काही व्ह्यू असेल ना गावचे, तर मस्त वेळी हा भाग तुम्ही बघत राहा, गावचा आनंद घेत राहा. चल मित्र भाई, तुझं नाव काय? तुझं नाव प्रवीण. चला प्रवीण आपल्याला इथे सोडले आपल्याला इथपर्यंत आणि आपण बघा आता कुठे आहोत. आपलं गाव आहे ना अजून 2 ते 3 किलोमीटर लांब आहे, पण आम्ही कसं आधीच उतरलो कारण की तुम्हाला जाताना ना मस्त पैकी ना जरा गाव दाखवतं सकाळ सकाळचं. आणि आमचं स्वागत करायला बघा कोण आलंय. हे 3 मेंबर आलेत. सकाळ सकाळ आम्हाला झालंय लाल परीचं दर्शन. तुम्ही बघा मी ऍक्च्युली कुठे उभा येतो. इकडे पण रस्ता जातो, इकडे पण रस्ता जातो, मागे पण रस्ता आहे आणि इकडे देखील रस्ता आहे. मी फायनली पोहोचलोय आपल्या गावाला. हा बघा आम्ही आलो कुठून, तर सफाळ स्टेशन ह्या साईडला आलं तर इथे एक रस्ता जातो आणि इथे हा एक गावात कुठेतरी जातो, पण हे मला माहिती नाही कुठे जातो. तर इकडे एक रस्ता आहे, इकडे एक रस्ता आहे, त्यानंतर हा आपल्या घरी जातो रस्ता आणि इकडे एक रस्ता आहे आणि आपण बरोबर मधोमध उभे आहोत. आणि तुम्हाला दाखवू मी आता मला काय दिसले ते. 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला दाखवतो, क्लोजअप घेऊन दाखवतो तुम्हाला मला काय दिसले ते. हे बघा तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. अजून मे महिना पण सुरू न झाला, पण इथे ना कैऱ्या लागलेल्या आहेत. हे बघून ना माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. बघ ना केवढं झाड आहे ना, पण त्याला बघ केवढ्या कैऱ्या लागल्या आहेत. हे कलम केलेले आहेत. चला आम्ही निघालो आहे आमच्या घराच्या दिशेने आणि चालता चालता तुम्हाला माझं गाव कसं आहे ना ते मी तुम्हाला दाखवत जातो. हे बघा ना रस्ते बघा ना कसले बनवले, तिथे एकदम सिमेंटचे रस्ते बनवलेत, एकदम टॉप क्लास रस्ते झालेत. त्यामुळे ना आम्ही रिक्षेतून पण जेव्हा आलो ना तेव्हा कळलंच ना आम्हाला की आम्ही कधी पोहोचलो ते इकडे. आणि इथे सुद्धा एसटी ना बरोबर आपल्या घराच्या दरवाजामध्ये उभी राहते. आणि आता तर रस्ते बघा काय झाले सुंदर, त्यामुळे ना इथून गाड्या देखील आता भरपूर धावत असतील. आणि हे सकाळचं गावचं वातावरण, केवढे किडे आहेत ना, किड्यांचा आवाज बघ. खरं सुख म्हणजे काय, गावचा प्रवास आणि गावची ओढ. आता गावचा प्रवास आपला झालेला आहे, पण आमचा थोडासा बाकी आहे अजून. तर इथे आलो ना तर इथे एक वेगळी शांतता मिळते. खूप बरं वाटतं ऍक्च्युली. माझं तर गाव 1-1.5 तास, 5:30ची आम्ही ट्रेन पकडली आणि बरोबर 6:30ला उतरलो आम्ही कुठे, सफाळा स्टेशनला. आणि तिथून अवघ्या 10 मिनिटावरती आपलं हे गाव लागतं. हा सूर्यदेवाचं देखील आगमन झालेलं आहे. ओ पडलो. हे ती तो पक्षी होतो लवकर दाखवतो मी तुला. बघू हा पक्षी कोण ओळखतो, फक्त उडाला नाही पाहिजे. हा बघा इकडे आहे, ब्राऊन कलरचा आहे. हा बघा तो तुम्हाला पक्षी बोलेल ना, तो बघा इकडे आहे, ब्राऊन कलरचा आहे तो बघा, ब्राऊन कलरचा आणि मोठा पक्षी होता रे. आता आहे ना मी आहे ना ह्याच्या अगोदर ना गावचे टूरचे व्हिडिओ खूप बनवले, म्हणजे मी तुम्हाला माझं ना गाव दाखवलेलं आहे. पण मी ह्या वेळेला ना वेगळ्या पद्धतीने तुम्हाला माझं गाव दाखवण्याचा ट्राय करतोय. कसं ह्या वेळेला जे बघतील ना ते थोडंसं वेगळे पण असेल त्यामध्ये, आणि तुम्हाला देखील कनेक्ट होतील तुमच्या गावासोबत. आणि तुमच्या बाय द वे गावचं नाव काय ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही कुठल्या गावात राहता आणि तुमच्या गावाचं नाव काय ते. चलो 1 2 3 4. गावाला जायचा आनंद घ्यायचा, गावाला जायचा आनंद घ्यायचा. आणि एक ना मित्रांनो, मला ना तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच बोलायचंय, खूप खूप धन्यवाद बोलायचंय. कारण की ना आपण ना जेव्हा पण ब्लॉग बनवतो ना तेव्हा मी तुम्हाला ना अशी म्हणजे झाडं दाखवतो, फुलं दाखवतो आणि तुम्हाला सांगतो की हे फुल झाड वगैरे कुठलं आहे. तर तुम्ही ना आवर्जून कमेंट करता की दादा ह्या फुलाचं नाव हे आहे, या झाडाचं नाव हे आहे. त्यामुळे आपल्या पण त्यामध्ये नॉलेजमध्ये तेवढंच भर पडते. तर तुम्ही ती कमेंट करता ना तर त्यासाठी ना खूप खूप थँक्यू सो मच. इकडे अशा ना वाड्या बिड्या बनवलेल्या आहेत. इथे मस्त ना मला वाटतं ना ही ना झेंडूच्या फुलांची मला वाटतं शेती आहे वाटतं.
तसंच काहीतरी दिसतंय. सही वाटते ना प्रकाश? हे बघ ना गावचे रस्ते वगैरे. हे बघ हे बोराचं झाड आहे पण पूर्ण सुकलंय. वाव. तिथे बघ असं पेंड्याचं ते घर बनवलंय. त्याला ना असं शेणानी आणि मातीनी ना असं एकदम त्याला लिपायचंय आणि त्याला आपण काय बोलतो कुडाची घरं. त्या एक वेगळ्या काठ्या यायच्या ऍक्च्युली. तर मला फोटो मिळाला तर मी इथे ना फोटो ठेवीन. तो व्हेंटिलेशन, हवा येणं, ऊन येणं सगळं परफेक्ट त्या घरामध्ये. पण आता मला हे दिसलं असं थोडंसं तो बोलू दाखवूया तुम्हाला. हे आहे ना हे बाथरूम आहे आणि ती घर आहे. हे आता बनवलं काका? आई मस्त बनवलंय घर. आवडलं आपल्याला. हे कशापासून बनवलं हे? आपल्या इकडे गवत कसं आहे, गवत असतो ना, गवत. हा गवत त्याच्यामुळे त्याचे त्यांनी बनवलं काय? पहिला कसं करायचं कुडाचं असायचं ना लाकूड आणि ते शेणानी आणि मातीने मातीने पूर्ण हे करायचे सारवायचे. हा आणि इथे बघा मस्त पैकी ते शेणानी पण सारवलेलं आहे आणि ते चूल आलं. जेवण इकडेच बनवतात. इकडे बनवतात. अरे वा. इथे जेवायला किती मजा येईल. ते श्रावण करे. हे पहिला केलं ना, हा आज घरी जाणार त्याची मुली अच्छा. हा हा ते सारवणं केलं असतं अजून तर बरं असतं. हा पण मस्त छान असं पाहिजे. आपल्या तिकडे तसंच नाही. ते कामावर इकडे आले ना, हा हा नाही पण मस्त बनवलं छान. अच्छा याला काय बोलता तुम्ही? खोमटी खोमटी. खोमटी अच्छा झोपडी. खोमटी झोपडी. अच्छा हा. चला खोमटी झोपडी असायला म्हटलं जातं. मस्त इथे जेवण वगैरे बनवलं जातं. आदिवासीचे हे असं. हा हा नाही मस्त उलट मला आवडलं. अच्छा हा झाडू बघा. हा झाडू पण बनवलाय ना. झाडू बनवलाय. हो बघ्या. खजिरी पासून झाडू. अच्छा खाजरीचं खाजरीचं झाड असतं ते. हा त्यापासून बनवतो. हा खाजरीचं झाड असतं ना जे नारळाचं छोटस झाड असतं ते. हा तर त्याच्यापासून बनवलेला हा झाडू. बघा हा एकदम खूप लांब पर्यंत टिकतो. चला काका येतो. चलो. चला काकी यात्रेला विरातनला उतरून मग चालत आलो. हा हे बघा केवढी झाड आहेत बघा. सदाफुलीच ना. भरपूर होती आता घराचं काम चालू केलं तेव्हा हा. निघाली. भरपूर होती. शेतात जाताना फक्त हे एकच घर लागतं काय म्हणजे हे आमचं काय बोलतात त्याला आयडेंटिटी असे की हा आपण बरोबर शेताच्या दिशेला चाललेलो आहे. ते चला संध्याकाळी आता आलो ना मी. अजून घरी पण नाही गेलो. मी असंच फिरतोय. विरातनला उतरून मग आलो. मठात येते गेलो. मठ मला वाटतं आता हे वाटतं बंद आहे वाटतं. हे बघ जास्वंद पण किती लागले बघ. 5 रुपयाला असतं आपल्या इकडे एक जास्वंद ना. पण इथे बघ जास्वंद. तुम्हाला ना हे असा आवाज येईल मंत्र उपचाराचा आवाज येईल. आपलं समोर तिथे म्हणजे हनुमान जन्मोत्सव सुरू आहे. एक पिकलेला मिळाला. इकडे आल्या करवंद देखील मिळाली. पूर्ण झाड आहे ना हे करवंदाने पूर्ण तर ऑलरेडी भरलेलंच आहे पण नंतर मस्त सगळे पिकतील. आता काही थोडी कच्ची आहेत. गावाला जायचं करवंद खायचं. हे गावाला जायचं करवंद खायचं. चला मित्रांनो मस्तपैकी ना गावचा वळसा घेत ना सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहे ना. आता मी ना माझ्या गावापर्यंत पोहोचलोय म्हणजे गावाच्या एकदम पूर्ण वेशीपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला ना असं बॅकग्राऊंडला ऐकायला येत असेल मारुतीच्या मंदिरामध्ये आहे ना मला वाटतं ना कथा वाचन चालू आहे. माझ्या गावचा हनुमान जन्मोत्सव जो पालखी सोहळा आहे ना तो संध्याकाळी सुरू होतो. पण तो मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. म्हणजे पालखीमध्ये असणारा भंडारा वगैरे नंतर पालखी घेऊन येतात पालखी नाचवतात. माझ्या घरी देखील पालखी येते. हा सगळा सोहळा आहे ना हा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. आताच्या ब्लॉग मध्ये आपण कसं गाव वगैरे वेगळ्या पद्धतीने जरा बघतोय कारण की तुम्हाला नवीन गोष्टी मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवतोय. आणि आता पोहोचलोय आपण गावात पोहोचलोय आणि आता मी काय करतो माहिती घरी जातो मस्तपैकी फ्रेश होतो मग पुन्हा बाहेर पडतो आणि तुम्हाला आणखीन काही गोष्टी आहेत ना त्या दाखवायच्या त्या आपण कंटिन्यू करूया. चला पहिला घरी जाऊ मस्तपैकी फ्रेश होऊया. आणि हे बघा बरोबर गावाच्या इथे पोहोचलेलं आहे. हे बघा हे गावाचं आमच्या शेवटचं घर आहे. इथे पण पालखी येते आणि इथे बघा इथे अशा ना रांगोळ्या वगैरे काल रात्रीच काढलेल्या आहेत आणि ह्या रांगोळ्यात ना पूर्ण गावात काढल्या जातात. बरोबर बाजूला आहे मंदिर आहे पण मंदिर कसं मंदिराचं जीर्णोद्धार आहे ना तर मंदिराचं बांधकाम चालू आहे. मंदिर अजून पूर्ण नाही झालंय.
बघा तिकडे ना कथा वाचन चालू आहे. मंदिराचं कसं काम चालू आहे ना, मंदिर अजून पूर्ण नाही झालं. पण ही बघा, ही गावची एक चांगली गोष्ट आहे. गावाचा कुठलाही कार्यक्रम असेल ना तर अशा रांगोळ्या काढल्या जातात. One hour later. काकी हे झेंडूची आहेत ना? हा, झेंडूची वाडी आहे. पूर्ण झाडच झाड आहेत, झेंडूची फुलं आहेत. आमच्या इथे ना एक श्री स्वामी समर्थांचा सुंदर असा मठ आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि आपल्यासोबत प्रकाश आहे ना, तर त्याला देखील पहिल्यांदाच दाखवतोय. तुम्ही तो मठ बघतील ना, तुम्हाला असा फील होईल ना की स्वामी समर्थ आहेत ना आपल्याकडेच बघतात आहे ना. डाव्या बाजूला जा, उजव्या बाजूला जा, खिडकीमध्ये जा, समोर राहा, कुठेही राहा, असं वाटेल तुम्हाला स्वामी समर्थन हे तुमच्याकडेच बघतात आहे. आता आपल्याला उजव्या हाताला वळायचं, तिथेच येणार आपलं श्री स्वामी समर्थांचा मठ. आता आपण पोहोचलो आहे कुठे, तर श्री स्वामी समर्थ मठाजवळ पोहोचलोय. इथून पुढे गेलत ना तर इथं आपलं घर, आणि इथे ना एक बोर्ड आहे बघा, श्री स्वामी समर्थ मठ नगावे. आणि इथून हा असा रस्ता आहे. तर आपल्याला इकडे जायचंय आणि समोरच ना रस्त्याच्या बरोबर एंडला ना स्वामी समर्थांचा मठ आहे. या आपण मठात जाऊ आणि दर्शन घेऊ. हे बघा, हे झाड मला वाटतं नाही बघा, इथे असं काहीतरी इथे बिया वगैरे आहेत आणि ना हे कापसारखं आहे. मला वाटतं हे रुईचं झाड काय कसलं झाड आहे माहिती नाही मला. चला थोडीशी पावलं टाकत टाकत आपण पुढे आलो ना तर आपल्याला बघा समोर एक ना घरासारखं दिसतंय. तर तिथेच आहे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. आणि आपण पोहोचलेलो आहे श्री स्वामी समर्थ महाराज मठ. मस्त निसर्गरम्य वातावरणात बसलेलं हे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. आणि आजूबाजूला बघा तुम्हाला इथे ना पूर्ण शेतीच शेती दिसेल. या मठाच्या आतमध्ये जाऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मठाच्या आतमध्ये आलो आणि मठाच्या आतमध्ये आलो ना तर मला ना नवीन गोष्ट पाहायला मिळाली. इथे बघा गायी आहेत. हा, जय गोमाता. ह्या कोकण गिड्डा गायी आहेत वाटतं. ते गायीचं वासरू देखील आहे. जय गोमाता. मस्त बाजूला स्वामींचं मठ आहे आणि बघा गाई देखील येतो आणि अशी मस्त घुंगरांचा आवाज देखील आहे. म्हणजे आपण तिथून चालत येतो ना जेव्हा त्या मोकळ्या रस्त्यावरून, तेव्हा ना असा घुंगरांचा आवाज येतो. म्हणजे समजतं की आपल्याला की आपण मठाजवळ पोहोचलेलो आहे. तर ही एक चांगली निशाणी झाली आहे. आणि बघा ना किती प्रेमळ आहे बघा. मी पहिल्यांदाच भेटतोय पण आहे ना जरा सुद्धा म्हणजे असं शिंग वगैरे फिरवत नाहीये. आणि इथे उभं राहिलोय ना तर शेणाचा सुगंध इतका पसरलाय ना, हा हा खूप भारी वाटतंय. अस्सल गाव बोलतात ना ते असं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मठाचे दरवाजे देखील उघडलेत. श्री स्वामी समर्थ. स्वामींची ना मूर्ती पहा आणि जी मागे चित्रकला केली ना ती बघा. तुम्हाला असा भास होईल ना की स्वामी ना जणू आपल्याकडेच बघतात. म्हणजे मी तुम्हाला ना त्या तिथे पण जाऊन दाखवेन, उजव्या हाताला समोर देखील आणि ह्या डाव्या हाताला पण जाऊन दाखवेन. तुम्हाला असं वाटेल ना की स्वामी आपल्याकडेच बघतात. हे या मठाचं खास वैशिष्ट्य आहे. पहिला मी प्रकाशला सांगतो, तू नोटीस कर आणि तुला काय वाटतं ते सांग. मला स्वतःला अनुभवलं की जिथे पण जातो त्यासाठी मला स्वामी स्वतः बघताय. ते बघ ना, आता पण तू तिकडे उभा आहेस ना. मी ते उभा त्या साईडला पण उभा होतो. मग स्वामी असं मला तिथे मलाच बघताय. अरे या साईडला जा, ह्या खिडकीमध्ये जा, इकडून बघ. पुढे जा अजून. ते बघ स्वामी मला असं वाटतं माझ्याकडेच बघताय. भारी आहे ना. एकदम मस्त वाटतं. छान. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो जसं आपण मठात आलो ना तर तुम्ही समोर बघता ते स्वामींची ही जी मूर्ती आहे ना ही तुम्ही नीट बघा. तर ही ना स्वामींची हास्य मूर्ती आहे.
आपण कुठेही जाऊ ना, मठात कुठेही फिरू ना, तर असं आपल्याला भास होतं ना की स्वामी आपल्याकडेच बघतात आहे. आता बघा मी थोडंसं ना लेफ्ट साईडला वळतोय, तुम्ही नीट स्वामींकडे बघा, तुम्हाला असा भास होईल की ना स्वामी आपल्याकडेच बघतात आहे. तर असा ही पूर्ण स्वामींची सुंदर अशी पेंटिंग आहे बघा, किती छान चित्र काढलेलं आहे. आणि ही स्वामींची हास्य मूर्ती, इथे पादुका देखील आहेत. श्री स्वामी समर्थ. आता मी ह्या साईडला जातो, ह्या बाजूने पण जर तुम्ही बघतील ना तर असं वाटतं जणू स्वामी आपल्याकडेच बघतात आहे. हे बघा. श्री स्वामी. चला, जसं आपण मठाच्या बाहेर आलो ना तर हा असा काही आजूबाजूचा परिसर आहे. मस्तपैकी ते हवा खेळती वगैरे आहे, तुळशी वृंदावन आहे. आणि इकडे बघा ही गँग बघा किती आहेत, बापरे, खूप जमा झाले ते बघा, गँगच आहे. आज काय ती मीटिंग चालू आहे वाटतं. आणि हा असा आजूबाजूचा परिसर आहे, छान वाटतं इकडे. एकदम शांत वातावरण आहे, कसलाच आवाज नाही, काही नाही. एकदम मनाला ना प्रसन्न देणारा असा इकडचा आजूबाजूचा परिसर आहे आणि वातावरण आहे. ही बघा, हे आपण मुंबईला घेतो ना, हे 5-5 रुपयाला एक फुल मिळतं, पण इकडे बघा ही फुलच फुलं आहेत आणि ती पण वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. A few moments later. जे आता तुम्ही फ्रेम मध्ये हे जे झाड बघतात ना, हे झाड बघा कसं आहे, पण याला आपण हात नाही लावू शकत, कारण की ना ह्या झाडाचा खोड बघते ना एवढं ब्रॉड आहे ना, आणि इथे ना बापरे काटे आहेत, जवळ आहे काटे बघ, केवढे शार्प काटे आहेत. आणि झाड बघा ना, पूर्ण हे जे खोड आहे ना पूर्ण काट्यांनी भरलेलं आहे. म्हणजे निसर्गाने बघा ना कसं बनवलंय ना, आपण हात पण नाही लावू शकत. या झाडाचं नाव कोण सांगू शकतं? या झाडाला काय, खैराचं झाड नाही ना, मला तर इतकं नाही, खैराचं नाही. ह्याच्यावरती कापूस दिसतोय मला, तो मी तुम्हाला कापूस दाखवला ना सकाळी, तो कापूस दिसतोय मला. तर या झाडाचं नाव काय, म्हणजे आपण या झाडाला काय बोलू शकतो, कमेंट नक्की करा. पण बघा ना पूर्ण खोड ना हे काट्यांनी भरलेलं आहे. निसर्गाचीच बोलतो ना आपण, करणी आहे. हे बघा मित्रांनो, हे पूर्ण तुम्ही खोड बघते ना, हे पूर्ण काट्यांनी भरलेले आहे. आणि काटे पण असे तसे नाहीत, एकदम शार्प काटे आहेत. तर जर सकाळी आपण कापूस बघितला ना तर मला ना थोडासा कापूस बघा इकडे ना असा लागलेला दिसतोय, हा बघा. पण या झाडाचं नाव नाही आपल्याला माहितीये. तर ज्याला कोणाला माहिती असेल ना त्यांनी कमेंट नक्की करा. म्हणजे काय, आपण अशा ज्या ह्या निसर्गातल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी दाखवतो ना त्याची आपल्याला नावं देखील कळेल, त्याची ओळख देखील होईल. तर कमेंट करून नक्की सांगा या झाडाला आपण काय बोलतो ते. हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला मगाशी मी जे झाड दाखवलं ना, हे बघा त्या झाडावरती हे सर्व हा असा कापूस होता. आणि हे असं काहीतरी इथे बी वगैरे आहे बघा. आणि हा पूर्ण इथे ना रस्त्यामध्ये पूर्ण कापूस असा पडलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये बघतील ना हे असे बघा बिया आहेत, या काळ्या काळ्या कलरच्या ना बिया आहेत. इथे मस्तपैकी रोड आहे आणि बरोबर रोडच्या बाजूला ना हे बघा हे पपईचं झाड दिसलंय. आणि बघा ना इथे एवढीशी कमी माती आहे तरी पण बघा केवढ्या पपया लागल्यात. आणि झाडाची हाईट पण छोटी आहे, अशी इतकी पण उंच नाहीये, तरी पण खालपर्यंत अशा मस्तपैकी हिरव्या टम्म अशा पपया लागल्यात. केवढा भरल्या बघा ना. ही आहे खरी गावची कमाल, ही गावच्या मातीची कमाल. हे बघा गावी आमच्या हनुमान जन्मोत्सव आहे ना, तर त्यासाठी ना पूर्ण गावात, म्हणजे आज हनुमान जन्मोत्सव आहे ना, तर आदल्या रात्री ना पूर्ण गावात आहे ना अशा रस्त्यावर ना रांगोळ्या काढलेल्या असतात. आणि ह्या पूर्ण गावभर तुम्हाला या रांगोळ्या दिसतील. त्यामुळे रस्ता पण बघा ना मस्त रूप आलंय रस्त्याला, रस्त्याचा लुक पण चेंज झालेला आहे, सही वाटतंय. अय्या मस्त बनवलंय, सही बनवलंय. तर मित्रांनो आता मी आहे कुठे माहिती काय, गावच्या म्हणजे बस स्टॉपवर आहे. आणि हा मेन रोड आहे, इथून जातो सफाळे आणि हा रस्ता जातो एडवणला जातो. आशापुरी मातेचं जे मंदिर आहे ना गुहेतलं, तर ते मंदिर आहे ना इथेच पुढे गेलं ना तर समुद्र किनारा आहे आणि तिथेच आहे आशापुरी मातेचं मंदिर. त्याचा देखील आपण ब्लॉग बनवलेला आहे, तो आपल्या याच चॅनलवरती आहे. आणि मस्तपैकी ना इथे एसटी म्हणजे स्टँड आहे इकडे, आणि बरोबर आहे ना इकडे तसं बसण्यासाठी सावली बिवली हे नेटने एक मस्त शेड बांधली आहे, चांगलं वाटलं. आणि आता आपण आलोय कुठे, फिरत फिरत आलोय आपण कुठे, तर स्टॉप जवळ आलेलो आहे. आणि इथे ना तुम्हाला मी ना आतापर्यंत दाखवलं नाही, तर ना पुढे ना एक सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तर ते तुम्हाला मी मंदिर दाखवतो. आणि गणपती बाप्पाची मूर्ती फक्त बघा इतकी सुंदर आणि मनमोहक आहे ना, तुम्ही फक्त ना बघत राहतील त्या मूर्तीकडे, इतकी सुंदर ती गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर आपण तिकडे जाऊ आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ, या.
सरळ आहे, इथून बाजूलाच आहे. हा आपला स्टॉप आहे ना, तर या स्टॉपच्या त्या साईडलाच समोर दिसतंय मला, तर तिकडेच आहे गणपती बाप्पाचं सुंदरसं मंदिर. या बघा, अवघ्या 2 मिनिटात आपण पोहोचलो गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. ओ देवा तू जो है तो मैं कब हारा, तुझसे है हर अंधेरे में उजियारा. ओ देवा तू जो है तो मैं कब मोरया, हारा. मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, ही आहे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. मूर्ती बघतील ना तुम्ही, फक्त बघतच आलेली इतकी सुंदर अशी ही गणरायाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मस्त बघा ना, इथे असं कसं होम बीम करू शकता ना, मस्त विधी आपली तुळशी वृंदावन आहे. आणि हा आहे मेन रोड, आणि बरोबर मेन रोडच्या ना बरोबर ह्याच दिशेला आहे हे गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर. आपला तिथे आहे STचा बस स्टॉप आहे. आणि मला तुम्हाला कधीपासून ना लाल परी धावताना दाखवायची होती, आणि फायनली लाल परी आली आहे. मस्त दोन्ही बाजूला हिरवीगार झाड आहेत आणि मधून धावणारी आपली ही लाडकी लाल परी. आता ही लाल परी जाणार कुठे? सफाळा स्टेशनला, कारण की आता ह्या गाडीवर ना म्हणजे रेल्वे असतात त्यासाठी. याची एक आयडिया आहे, तुला माहिती आहे का? पाणी नाही आलं ना, मला एक आयडिया सांगितली तिने, असं काय ती करायची, त्यातून पाणी घ्यायचं बोलतो. असं तिने काहीतरी केलेलं, तेव्हा पाणी आलेलं. तर ही आयडिया त्यांनाच माहिती. आलं ना, हा ट्रिक कामाला आली. गावचं ना सर्वात म्हणजे सर्वात जुनं बोरिंग, पण इतकं जुनं असून सुद्धा आज देखील याला पाणी आहे. आणि ती ट्रिक आहे ना, मला ती काठी टाकायची ना, त्याचं काय सायन्स आहे ते मला माहिती नाही, पण ते मला एका लहान मुलीने, शाळेतल्या एका लहान मुलींनी दाखवलेलं की अशी काठी टाकायची तेव्हा पाणी येतं. सुरुवातीला बघितलं पण हे मारलं, हँडल मारलं, पण पाणी नव्हतं आलं, पण जशी ती काठी टाकली तेव्हा पाणी आलं. हे बघा, आता आम्ही चालत होतो ना, तर आम्हाला ना आणखीन एक आहे ना असं झाड दिसलेलं आहे. त्याच्यावरती ना हे बघा, हे अशी फुलं आहेत. आता हे झाड कुठलं आहे ते नाही माहिती आपल्याला. तर बोला, आता एवढी आपण दाखवलीत ना झाडं, तर बोलो हे पण एक झाड दाखवूया आणि यातलं फूल दाखवूया, म्हणजे हे पण आपल्या लोकांना माहित होईल ना. क्लोजअप आहे, क्लोजअप फूल दाखव. हे मस्त पण जोडी आहे ना, मस्त वाटत ना. पण हे जंगली असावं, कारण की हे रस्त्याच्या एकदम म्हणजे बोलताना मधोमधच आहे ना. तर हे एक झाड दिसलेलं आहे, आणि ह्या झाडावर ही फुलं जी तुम्हाला मी क्लोजअप दाखवली, तर हे झाड कुठलं आहे ते एक सांगा मला कमेंट करून. मस्त गावी असं आलो ना, तर असं काही काही ना वेगवेगळी फुलं म्हणा, वेगवेगळी झाडं म्हणा, जी आपण कधी पाहिलेली नसतात ती पण पाहायला मिळतात. तर हे एक गावचं आपलं वैशिष्ट्य आहे. बघा ना, सहजासहजी आपल्या इथे महाग मिळणारी जास्वंदीची फुलं इथे सर्रास पडलेली आहेत. आणि ती पण असं नाही की गुलाबी, लाल, पिवळी अशी वेगवेगळ्या कलरची आणि मोठी मोठी साईज, ते पण अशी पूजा करायला किती छान वाटेल ना. आणि ते आपण बघितलेली ती झेंडूच्या फुलांची शेती वगैरे, ती पण मस्त. आता आपण काय करूया, आता एवढं तुम्हाला दाखवलं ना, तर आता बघूया आपण तलावाच्या साईडला पण जाऊया आणि तलावामध्ये पण बघूया पाणी आहे की नाही. चला. हे बघ, एकदम चेरी कशी असते, चेरी तसं आहे बघ, लाल लाल लागतं. माहिती नाही आपल्याला, काय माहिती नाही, आपण खायचं नाही बाबा, कारण की हे एकदम काटेरी आहे आणि मध्येच कुठेतरी दिसलेलं आपलं झाड. पण हे बघ ना कशी टप्पुरी आहे, जसं असं तुला वाटेल ना की काय म्हणतात त्याला, बोर वगैरे ना, तसं वाटेल, पण हे ते नाहीये. तर माहिती नाही तर आपण खाऊया नको.
इकडे बघ. हे बघ हा आमचा मुकुंद काका. लहानपणी ना आम्ही आहे ना ह्याच्यासोबत आहे ना म्हणजे गावी आलो ना तर गावचा असा कोणतरी माणूस असतो की ज्याला आपली नजर शोधत असते. का तर तो आपल्याला शेतात फिरवणार, गाई गुरांबरोबर फिरवणार आपल्याला शेतामध्ये. कारण की गावी आलो की कसं आपल्याला शेतच आपले जवळचं नातं ना. तर आम्ही गावी आलो ना तर पहिला मुकुंद काकाला शोधायचो आणि मग मुकुंद काकासोबत आम्ही कुठे जायचो, डोंगरीपर्यंत जाऊन यायचो आम्ही. मग शेतावितावरती मग ते आपण एक तुम्हाला फळ पण मी फळभाजी पण दाखवलेली. ते काटे असतात त्याला काय म्हणतात, करटोली. तर ती आपण ती करटोली पण शोधलेली डोंगरीवरती. तर असं आम्ही ते एवढे शोधतो तिथपासून मुकुंद काका. आता त्याचं वय किती झालं, 70च्या वरती त्याचं वय आहे. तर पण आम्हाला कसा वडिलांसारखा आहे. तर अजून पण आमच्या आठवणी आहेत त्या. हा एकदा आलेले बरोबर. हा चेहऱ्यावर ओळखला. हा बरं आहेस ना. बरं अजून आता वय झालं म्हणून पण मुकुंद काकाची शेतामध्ये काम करून सुद्धा इतकी तब्येत होती ना भारी. पण अजून आता थोडासा वय झाला म्हणून पण अजून पण तशी आहे तशी एकदम तब्येत. हा आठवण पण मजबूत आहे. हो बरं आहेस ना. कुठे गेलेली शेतावरती. हे बघा बघा झालं. बरी आहेस ना. आणि काका कुठे मागे ना. आलो तर फिरून गावी आलं ना तर आपल्याशी जीवाभावाची जेव्हा माणसं भेटतात ना तेव्हा आपण एकदम खुश असतो. आणि बघा फायनली आपण पोहोचलो आहे तळ्यावरती. तळ बघ किती खाली गेले. आणि पहिला कसं होतं जेव्हा पाऊस भरतो ना इथपर्यंत पाणी येतं इथपर्यंत. आणि आता बघा पूर्ण खाली गेले. हे बघा हे आहे आमच्या गावचं सुंदर असं तळ. बरं वाटतंय मस्तपैकी. इथे आम्ही उतावळीमध्ये आलोय. म्हणजे उतावळी म्हणजे ह्या जागे जिथे आलोय ना त्याला आम्ही ना उतावळी बोलतो. या जागेचं नाव आम्ही उतावळी ठेवलेलं आहे. इथे आलो ना मस्त चिंचेचं झाड आहे आणि तिचे झाडाखाली मस्तपैकी थंडगार हवा मारते आणि तिथे बसलो आम्ही. बाजूला शाळा आहे. असं म्हणतात ना की आपण जंगल सफारीला गेलो ना तर ना नुसता वाघ नाही बघायचा. सफारीमध्ये जे जे काही तुम्हाला नेचर दिसे ते बघत बघत ती सफारी पूर्ण करायची. तसंच गावी आलो ना तर शांत नाही बसायचं. गावातल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत ना आपण राहतो किती दिवस, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस. मग ह्या 4 दिवसात आहे ना जेवढा आपल्याला वेळ मिळतो ना तेवढ्या इकडच्या आठवणी ना एकत्र करून मस्तपैकी ना पॉझिटिव्हिटी घेऊन आहे ना मस्त पुन्हा आपल्या मुंबईला जायचं. आणि मस्त आम्ही सकाळपासून आलो ना सगळीकडे फिरतोय. तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा मठ दाखवला, त्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर दाखवलं, मस्त धावणारी आपली लाल परी, त्यानंतर शेतातला तो रस्ता. वेगवेगळे आपल्याला ह्या वेळेला कशी वेगवेगळी आपल्याला फुलं पाहायला मिळाली, झाड पाहायला मिळालं. तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं ते ऍक्च्युली कुठली कुठली आहेत. म्हणजे कसं आपले जेवढे पण बघणार आहे ना तर त्यांना देखील ते कळेल ना की कुठलं झाड आहे किंवा कुठलं फूल आहे. हे कमेंट करा सांगतो. हे जर कारण का माहिती का, कारण की ना त्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज तेवढं होतं ना त्यासाठी मस्त खूप म्हणजे खूप भारी वाटतं जेव्हा गावी येतो तेव्हा. आणि जेव्हा जेव्हा गावी असं कधी येण्याचं माझं तर क्वचित होतं एवढं गाव जवळ असून सुद्धा. पण जेव्हा जेव्हा असा मला बोलतो ना चान्स मिळाला तर मी नक्कीच येतो आणि ना मनसोक्त गावी जगतो आणि शांत नाही बसत, नुसतं फिरत असतो वगैरे. ती बैलगाडी पण आपण बघितली. तर ते आता कसं मला सगळेजण ओळखतात ना इकडे, तर त्यामुळे थोडंसं सगळीकडे फिरायला सगळीकडे म्हणजे ओळखतात. तर त्यामुळे जरा बरं वाटतं. गावातली पण लोक आपल्याला ओळखतात वगैरे आणि आपण आपुलकीने जातात, आपुलकीने आपल्याला विचारतात, चहा वेळेला विचारतात. तर ते खूप बरं वाटतं. तर हीच खरी आपली गावची ओळख आहे. तर मित्रांनो ह्या वेळेला तुम्हाला मी ना गाव थोडासा ना माझ्या वेगळ्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण मी बोलतो थोडं यावेळेला काहीतरी वेगळ्या पद्धतीने ज्या काही राहिलेल्या गोष्टी आहेत ना गावच्या तर त्या तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये दाखवू. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ना हे कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या गावाचं नाव काय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि हो आपली काळजी घ्या.